गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून हे प्रकरण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उघडकीस आणले। सदर प्रकरणात श्रीमती जयश्री नानाथ सूर्यवंशी जिल्हा परिषद शाळा नवे धागूर तालुका दिंडोरी या शिक्षिकेने बदली अर्जामध्ये अवघड क्षेत्रात सेवा केली असा दावा केला होता। मात्र प्रत्यक्ष पडताळणीत असे स्पष्ट झाले की त्यांनी गायधोंड तालुका पेठ येथे कोणतीही सेवा बजावलेली नव्हती। चुकीची माहिती देऊन सदर शिक्षिकेने बदली प्रक्रियेत सूट मिळवून घेतली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा दिंडोरी यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार दाखल करताच प्रकरण प्रकाशात आले। तपासात हेही समोर आले की संबंधित शिक्षिका या शिक्षण विस्तार अधिकारी श्री वसंत खेरनार यांच्या पत्नी आहे। शिक्षक परिषदेच्या मते या नातेसंबंधाचा वापर करून बदली प्रक्रियेत लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला का? शिक्षक परिषदेच्या भूमिका संजय बबनराव पगार राज्य कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली असून ते म्हणाले की बदली प्रक्रियेत सर्वांसाठी समान नियम असले पाहिजेत। कोणीही पद ओळख किंवा नातेसंबंधाचा वापर करून गैरफायदा घेऊ नये। सामान्य शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून परिषद हे प्रकरण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे। या प्रकरणासंबंधी गट शिक्षणाधिकारी दिंडोरी यांनी कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्रथमदर्शनी दोष आढळल्या तरी संबंधितांवर कारवाई होईपर्यंत शिक्षक परिषद पाठपुरावा करणार आहे असे समजते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ दिंडोरी। नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।